तुम्ही कधी असा विचार केलाय का? काही लोक काहीच न बोलता सगळ्यांना मागे कसे टाकतात? ते ना जास्त दिखावा करतात, ना स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करताना दिसतात. पण तरीही शेवटी तेच पुढे निघून जातात. कन्या राशीमध्ये एक असा शांत, गूढ आणि अचूक गुण दडलेला आहे, जो दिसत नाही पण सगळं बदलून टाकतो. हा गुण इतका सूक्ष्म आहे की लोकांना तो समजायला उशीर होतो आणि तोपर्यंत कन्या राशी खूप पुढे गेलेली असते. आज तुम्हाला तोच लपलेला गुण कळणार आहे, जो एकदा समजला तर तुम्ही लोकांकडे पाहण्याची आणि स्वतःकडे बघण्याची नजरच बदलून जाईल. कन्या राशीचा हा छोटासा गुण लोकांना कायम हरवून टाकतो. कन्या राशीचे लोक वरून शांत, साधे आणि थोडेसे अबोल वाटतात. पण त्यांच्या मनात चालणारा विचारांचा वेग आणि अचूकतेची ताकद अनेकांना समजतच नाही. त्यांचा सर्वात मोठा आणि लपलेला गुण म्हणजे बारकाईने निरीक्षण करण्याची क्षमता. इतर जिथे फक्त वरवर बघतात, तिथे कन्या राशीचे लोक प्रत्येक छोट्या गोष्टीत खोल उतरतात. कोणाचं वागणं, बोलणं, बदललेला टोन, अगदी चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभावही हे लोक लगेच ओळखतात. त्यामुळे समोरचा कितीही स्मार्ट किंवा चलाख असला तरी कन्या राशीसमोर त्याचा खरा चेहरा लपवणं खूप कठीण होतं. ते लगेच निर्णय घेत नाहीत, पण एकदा त्यांनी निरीक्षण पूर्ण केलं की त्यांचा अंदाज क्वचितच चुकीचा ठरतो. त्यांची ही सवय त्यांना नेहमी एक पाऊल पुढे ठेवते. ते कोणावर सहज विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास ठेवला की पूर्ण मनाने साथ देतात आणि जर कोणी त्यांचा विश्वास तोडला, तर ते पुन्हा कधी मागे वळून पाहत नाहीत. शांत राहून काही न बोलता ते समोरच्याला स्वतःच्या वागण्याने हरवून टाकतात. याच कारणामुळे अनेकांना कन्या राशी समजत नाही, कारण ते जे दाखवतात त्यापेक्षा खूप काही जास्त त्यांच्या आत चाललेलं असतं आणि हाच त्यांचा खरा ताकदवान गुण आहे, जो त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि अजय बनवतो. याशिवाय कन्या राशीच्या लोकांचा आणखी एक वेगळाच पैलू म्हणजे स्वतःवर ठेवलेली कठोर शिस्त आणि परफेक्शनची सवय. ते कोणतंही काम करताना चालेल या शब्दावर कधीच विश्वास ठेवत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट नीट, व्यवस्थित आणि अचूक हवी असते. त्यामुळेच ते जिथे असतात तिथे एक वेगळीच गुणवत्ता दिसून येते. ते बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतात. अनेकदा ते स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या छोट्या छोट्या कृतींमधून ते समोरच्याची खूप काळजी घेत असतात. कोणाला मदत करायची असेल तर ते पुढे येतात, पण त्याचा गाजावाजा करत नाहीत. त्यांच्या या शांत स्वभावामुळे लोक त्यांना कमी समजतात, पण वेळ आल्यावर ते स्वतःची किंमत सिद्ध करून दाखवतात. कन्या राशीचे लोक परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत डोक्याने निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. भावनांमध्ये वाहून न जाता ते लॉजिक वापरतात. त्यामुळे त्यांचे निर्णय दीर्घकाळ टिकणारे आणि योग्य ठरतात. त्यांच्या या सवयीमुळे अनेकदा ते इतरांसाठी मार्गदर्शक ठरतात, जरी ते स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करत नसले तरी. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे ते स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना स्वतःच्या चुका मान्य करायला भीती वाटत नाही. उलट त्या चुका सुधारून पुढे कसं जायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं. त्यामुळेच ते आयुष्यात हळूहळू पण खूप मजबूतपणे पुढे जातात. कन्या राशीचे लोक नात्यांमध्येही खूप प्रामाणिक असतात. ते खोटं नाटक किंवा दिखावा करत नाहीत. ज्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांच्यासाठी ते पूर्णपणे समर्पित असतात. पण जर त्यांना एखाद्या नात्यात खोटेपणा, फसवणूक किंवा अस्थिरता जाणवली, तर ते शांतपणे त्या नात्यापासून दूर होतात आणि पुन्हा मागे वळून पाहत नाहीत. त्यांची ही सगळी वैशिष्ट्य मिळून त्यांना एक वेगळं व्यक्तिमत्व देतात, जे बाहेरून साधं वाटतं, पण आतून अत्यंत मजबूत, विचारशील आणि अचूक असतं. त्यामुळेच कन्या राशीचे लोक गर्दीतही वेगळे दिसतात, कारण ते इतरांसारखे नसतात. ते स्वतःच्या वेगळ्या पद्धतीने जगतात. कन्या राशीच्या व्यक्तिमत्वात अजून एक खोल पैलू दिसून येतो, तो म्हणजे वेळ आणि परिस्थिती ओळखण्याची त्यांची अचूक समज. ते कोणत्याही गोष्टीत घाई करत नाहीत, पण योग्य क्षणाची वाट बघण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. जेव्हा बाकीचे लोक उतावळेपणाने निर्णय घेतात, तेव्हा हे शांतपणे सर्व बाजू पाहून योग्य वेळ साधतात आणि त्याच क्षणी केलेला त्यांचा एक निर्णय संपूर्ण परिस्थिती बदलून टाकतो. त्यांना स्वतःचा एक वेगळा स्पेस खूप महत्त्वाचा असतो. गर्दीत राहूनही ते मनाने स्वतंत्र असतात. त्यांना सतत लोकांमध्ये राहण्यापेक्षा स्वतःसोबत वेळ घालवणं जास्त आवडतं. या एकांतातूनच त्यांची विचारशक्ती आणखी तीक्ष्ण होत जाते. ते स्वतःच्या आयुष्याबद्दल खूप खोल विचार करतात आणि प्रत्येक पाऊल उचलताना त्यामागे एक स्पष्ट हेतू असतो. कन्या राशीचे लोक कोणालाही सहज प्रभावित होत नाहीत. त्यांना बाह्य दिखावा, मोठमोठे शब्द किंवा खोटं कौतुक फारसं भावत नाही. त्यांना खऱ्या गोष्टी,
प्रामाणिकपणा आणि साधेपणा आवडतो. त्यामुळेच ते लोकांना त्यांच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या कृतीवरून ओळखतात. कोण खरं आहे आणि कोण फक्त दाखवण्यासाठी आहे हे ते शांतपणे समजून घेतात. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा संयमित आत्मविश्वास असतो. ते स्वतःबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगत नाहीत, पण त्यांना स्वतःची किंमत माहीत असते. त्यामुळे ते कोणाच्याही मागे धावत नाहीत किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी आटापिटा करत नाहीत. योग्य वेळी योग्य कृती करून ते आपली जागा निर्माण करतात. कठीण प्रसंगातही ते कोलमडून पडत नाहीत. ते थोडा वेळ घेतात, परिस्थिती समजून घेतात आणि मग पुन्हा उभे राहतात. त्यांच्या या पुनरागमनात एक शांत ताकद असते, जी इतरांना सहज दिसत नाही, पण परिणाम मात्र मोठा असतो. अपयश त्यांना तोडत नाही, उलट त्यातून ते अजून मजबूत बनतात. कन्या राशीच्या लोकांची आणखी एक विशेषता म्हणजे ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. ते प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवतात, पण योग्य वेळेस ती व्यक्त करतात. त्यामुळे अनेकदा लोकांना ते गूढ वाटतात, पण खरं म्हणजे ते प्रत्येक भावना विचारपूर्वक हाताळतात. यामुळेच त्यांच्या आसपास एक वेगळाच प्रभाव निर्माण होतो. ते जास्त बोलत नाहीत, जास्त दाखवत नाहीत, पण त्यांची उपस्थितीच लोकांना जाणवते आणि हळूहळू नकळत ते इतरांपेक्षा पुढे निघून जातात. कारण त्यांची वाट वेगळी असते, विचार वेगळे असतात आणि चालण्याची पद्धतही पूर्णपणे स्वतःची असते. कन्या राशीच्या स्वभावात एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी गुण दिसून येतो. स्थिती नियंत्रणात ठेवण्याची नैसर्गिक क्षमता. कोणताही प्रसंग हाताबाहेर जातोय असं वाटलं तरी ते बाहेरून शांत राहतात आणि आतून पटकन परिस्थिती सावरायची योजना तयार करतात. गोंधळाच्या क्षणी इतर जिथे अस्थिर होतात तिथे हे लोक शांतपणे सगळं नीट लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची विचार करण्याची पद्धत खूपच संरचित असते. ते कोणत्याही गोष्टीकडे थेट उडी मारत नाही, तर टप्प्याटप्प्याने विचार करून पुढे जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक स्पष्ट रचना असते. ही सवय त्यांना आयुष्यात दीर्घकालीन स्थिरता देते. कन्या राशीचे लोक स्वतःसाठी खूप उंच मापदंड ठरवतात. ते इतरांकडून काही अपेक्षा ठेवण्यापूर्वी स्वतःकडूनच जास्त अपेक्षा ठेवतात. म्हणूनच ते सतत स्वतःला सुधारण्याच्या प्रक्रियेत असतात. त्यांना मी पुरेसा आहे असं वाटणं कठीण जातं, कारण ते नेहमी पुढच्या पातळीवर जाण्याचा विचार करत असतात. त्यांच्या स्वभावात एक वेगळीच जबाबदारीची भावना असते. कोणतंही काम किंवा नातं त्यांनी स्वीकारलं की ते पूर्ण मनाने निभावण्याचा प्रयत्न करतात. अर्धवट गोष्टी त्यांना मान्य नसतात. त्यामुळेच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. कारण त्यांना माहीत असतं की कन्या राशीचा व्यक्ती शब्द दिला की तो पूर्ण करणारच. त्यांना आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींची कदर असते. मोठ्या यशापेक्षा त्यांना रोजच्या प्रगतीत आनंद सापडतो. एखादी छोटी सुधारणा, एखादी नीट केलेली गोष्ट किंवा एखादं साधं यशसुद्धा त्यांना समाधान देतं. हीच सवय त्यांना सतत पुढे नेत राहते. कन्या राशीचे लोक भावनिकदृष्ट्या मजबूत असतात, पण ते सहजपणे कोणालाही आपल्या मनात जागा देत नाहीत. त्यांना कोणावर विश्वास ठेवायला वेळ लागतो, पण एकदा त्यांनी कोणाला स्वीकारलं की ते त्या नात्यात खूप जपतात. त्यांच्या नात्यामध्ये खोली असते, दिखावा नसतो. त्यांच्या आयुष्यात एक शांत सातत्य दिसून येतं. ते अचानक मोठे बदल करण्यापेक्षा हळूहळू स्थिरपणे पुढे जाणं पसंत करतात. त्यामुळे त्यांची प्रगती जरी हळू वाटली, तरी ती टिकाऊ आणि मजबूत असते. आणि हाच त्यांचा खरा प्रभाव असतो. ते मोठ्या आवाजात काही जाहीर करत नाहीत, पण त्यांच्या कृती, त्यांची शिस्त आणि त्यांचा विचारांचा दर्जा इतका वेगळा असतो की शेवटी लोकांना त्यांच्या किमतीची जाणीव होतेच. कन्या राशीचे लोक स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमांनी घडवतात आणि त्यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. कन्या राशीच्या व्यक्तिमत्वात एक अतिशय खोल आणि क्वचितच लक्षात येणारा गुण म्हणजे अंतर्मनातील सतत चालणारी आत्मपरीक्षणाची प्रक्रिया. ते दिवस संपला की स्वतःशी संवाद साधतात. आज काय बरोबर केलं, काय चुकलं, पुढे कसं सुधारायचं ही सवय त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं बनवते. ते बाहेरच्या जगाशी जितके शांत दिसतात, तितकंच त्यांच्या आत विचारांचं एक सतत चालणारं जग असतं. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते लोकांना बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण स्वतःच्या वागणुकीत बदल करून परिस्थिती आपल्या बाजूने वळवतात. कोणाशी वाद घालण्यापेक्षा ते शांत राहून योग्य कृती करतात आणि वेळच त्यांच्या बाजूने बोलतो. त्यामुळे अनेक वेळा ते काहीही न बोलता आपली बाजू मजबूत करतात. कन्या राशीचे लोक खूप सिलेक्टिव्ह असतात. वेळ, लोक आणि संधी या तिन्ही बाबतीत. ते प्रत्येक गोष्टीत उडी घेत नाहीत. जे त्यांच्या आयुष्याला खरोखर व्हॅल्यू देईल त्यालाच ते महत्त्व देतात. त्यामुळे त्यांचा सर्कल लहान असतो, पण त्यातले संबंध खूप मजबूत आणि विश्वासार्ह असतात. त्यांच्या स्वभावात एक वेगळीच प्रॅक्टिकॅलिटी असते. ते स्वप्न पाहतात,
पण त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी काय करावं लागेल याचं अचूक गणित त्यांच्याकडे असतं. त्यामुळे ते फक्त कल्पनांमध्ये राहत नाही, तर त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शांतपणे मेहनत घेतात. त्यांना गोंधळ, अव्यवस्था किंवा अनिश्चितता आवडत नाही. ते जिथे असतात तिथे गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात. फक्त बाहेरच नाही तर आपल्या आयुष्यातही. त्यांना स्पष्टता आवडते, नात्यांमध्ये, कामात आणि विचारांमध्ये. त्यामुळे ते ॲम्बिग्युइटी टाळतात आणि सरळ, स्पष्ट मार्ग निवडतात. कन्या राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना आतच ठेवतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना काही वाटत नाही. उलट ते खूप खोलवर अनुभव घेत असतात. फक्त ते व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. ते शब्दांपेक्षा कृतीतून आपली भावना दाखवतात. त्यांची आणखी एक ताकद म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला अडॅप्ट करू शकतात. अचानक बदल झाला तरी ते घाबरत नाहीत. थोडा वेळ घेतात, परिस्थिती समजून घेतात आणि मग स्वतःला त्या परिस्थितीत बसवून घेतात. ते अडॅप्टेबिलिटी त्यांना आयुष्यात टिकून राहण्याची आणि पुढे जाण्याची ताकद देते. शेवटी कन्या राशीचे लोक स्वतःसाठी एक शांत पण मजबूत मार्ग तयार करतात. ते लोकांच्या नजरेत राहण्यासाठी काही करत नाही, पण त्यांच्या कामामुळे, त्यांच्या कन्सिस्टन्सीमुळे आणि त्यांच्या विचारांच्या खोलीमुळे लोक त्यांना इग्नोर करू शकत नाहीत. त्यांचा प्रभाव हळूहळू वाढत जातो आणि जेव्हा तो पूर्णपणे जाणवतो, तेव्हा तो खूप खोलवर परिणाम करून जातो. कन्या राशीच्या स्वभावात आणखी एक अदृश्य पण खूप प्रभावी गुण असतो, ऊर्जेचा योग्य वापर करण्याची कला. ते प्रत्येक गोष्टीत स्वतःला खर्च करत नाहीत. कुठे वेळ द्यायचा, कुठे शांत राहायचं आणि कुठे पूर्ण ताकदीने उतरायचं हे त्यांना अचूक समजतं. त्यामुळे ते थकून न जाता सतत कार्यरत राहू शकतात, कारण त्यांचा फोकस विखुरलेला नसतो. त्यांची एक वेगळी सवय म्हणजे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या पॅटर्न्सवर लक्ष ठेवतात. कोण कसं वागतो, कोणाची सवय कशी बदलते, कोण सतत काय रिपीट करतं, हे सगळं ते नकळत ऑब्झर्व्ह करत असतात. त्यामुळेच ते लोकांच्या पुढच्या हालचालींचा अंदाज लावू शकतात. ही गोष्ट त्यांना अनेक वेळा अडचणीतूनच आधी बाहेर काढते. कन्या राशीचे लोक स्वतःच्या आयुष्यात अनावश्यक गोष्टींना जागा देत नाहीत. त्यांना क्लटर फक्त वस्तूंचाच नाही तर विचारांचाही अजिबात आवडत नाही. ते हळूहळू आपल्या आयुष्यात अशा गोष्टी दूर करतात ज्या त्यांना मागे खेचतात. त्यामुळे त्यांचा मार्ग जरी साधा वाटला तरी तो खूप क्लिअर आणि फोकस असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची सायलेंट बाउंड्री असते. ते मोठ्याने सांगत नाहीत, पण कुठे मर्यादा आखायच्या हे त्यांना चांगलं कळतं. कोणी त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर ते थेट भांडत नाहीत, पण आपल्या वागणुकीत बदल करून समोरच्याला अंतराची जाणीव करून देतात. त्यांना एकटं राहण्याची भीती नसते, उलट ते एकटेपणात स्वतःला अधिक चांगलं समजून घेतात. हा एकांत त्यांच्यासाठी कमकुवतपणा नसून ताकद असतो. या वेळेत ते स्वतःच्या विचारांना दिशा देतात, नवीन योजना तयार करतात आणि पुन्हा नव्या ऊर्जेने बाहेर येतात. कन्या राशीचे लोक भावनिक गुंतागुंतीत अडकत नाहीत. ते भावना समजतात, पण त्यात हरून जात नाहीत. त्यामुळे ते स्वतःला संतुलित ठेवू शकतात. त्यांच्या निर्णयांमध्ये भावनांचा अतिरेक नसतो, पण पूर्णपणे थंडपणा देखील नसतो. एक समतोल असतो जो त्यांना स्थिर ठेवतो. त्यांची एक मोठी ताकद म्हणजे ते कन्सिस्टन्सीमध्ये विश्वास ठेवतात. अचानक मोठं काही करण्यापेक्षा ते रोज थोडं थोडं करून पुढे जातात. ही सवय त्यांना इतरांपेक्षा खूप पुढे नेते. कारण अनेक जण सुरुवात जोरात करतात पण टिकत नाहीत. कन्या राशी मात्र शांतपणे पण सतत चालत राहते. आणि शेवटी त्यांच्यात एक अशी गुणवत्ता असते जी सहज दिसत नाही. ते स्वतःचं आयुष्य बाहेरच्या आवाजापासून वेगळं ठेवतात. लोक काय म्हणतात, काय विचार करतात यापेक्षा त्यांना स्वतःचं काय योग्य वाटतं याला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे ते इतरांच्या प्रभावाखाली न येता स्वतःच्या मार्गावर ठाम राहतात आणि हाच त्यांच्या यशाचा खरा पाया ठरतो. कन्या राशीच्या व्यक्तिमत्वात आणखी एक पण परिणामकारक गुण दिसतो, संकटांमधून शांतपणे मार्ग शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती. परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी ते घाबरत नाही. ते थोडं मागे हटतात, संपूर्ण चित्र पाहतात आणि मग अशा मार्गाचा शोध घेतात जो इतरांच्या लक्षातही येत नाही. त्यांच्या या पद्धतीमुळे ते अनेकदा कठीण प्रसंगामध्ये स्थिर राहतात. त्यांना स्वतःच्या मर्यादा आणि क्षमता यांची अचूक जाणीव असते. त्यामुळे ते कोणतीही गोष्ट उगाचच स्वीकारत नाही किंवा स्वतःला ओव्हरलोड करत नाहीत. कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही हे त्यांना योग्य वेळी समजतं. ही स्पष्टता त्यांना मानसिकदृष्ट्या हलकं ठेवते.
कन्या राशीचे लोक बाहेरून कितीही साधे वाटले तरी त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळीच खोली असते. ते प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. हे असंच का आहे हा प्रश्न त्यांच्या मनात सतत असतो. त्यामुळे ते फक्त वरवर जगत नाही तर गोष्टीच्या मुळाशी जाऊन समजून घेतात. त्यांची आणखी एक ताकद म्हणजे ते इतरांच्या भावनांना न बोलता समजून घेतात. कोणाला काय त्रास आहे, कोणाला कशाची गरज आहे हे ते सहज ओळखतात. पण ते लगेच सल्ले देत नाहीत. योग्य वेळी योग्य शब्दात मदत करतात. त्यामुळे लोक त्यांच्याजवळ सुरक्षित वाटतात. कन्या राशीचे लोक स्वतःच्या आयुष्याबाबत खूप जागरूक असतात. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात, चांगला असो किंवा वाईट. त्यांच्यासाठी प्रत्येक घटना ही एक शिकण्याची संधी असते. त्यामुळे ते हळूहळू अधिक परिपक्व आणि समजूतदार बनत जातात. त्यांच्या स्वभावात एक शांत प्रकारची दृढता असते. ते मोठमोठ्या घोषणा करत नाहीत, पण एकदा त्यांनी काय ठरवलं की ते पूर्ण होईपर्यंत थांबत नाहीत. त्यांच्या या चिकाटीमुळे ते हळूहळू पण खात्रीने आपले उद्दिष्ट गाठतात. कन्या राशीचे लोक कोणत्याही गोष्टीत दिखावा करत नाहीत. त्यांना जे आहे ते खऱ्या स्वरूपात स्वीकारणं आणि तसंच जगणं आवडतं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रामाणिकपणा दिसून येतो, जो लोकांना आकर्षित करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित ठेवतात. इतरांशी तुलना करण्यापेक्षा ते स्वतःला कालपेक्षा आज चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात. ही सवय त्यांना वेगळं बनवते, कारण ते स्पर्धेत नाहीत, ते स्वतःच्या विकासाच्या मार्गावर चालत असतात. कन्या राशीच्या स्वभावात एक अजून खोल आणि प्रभावी गुण दडलेला असतो. निर्णय घेतल्यानंतर मागे न वळण्याची त्यांची ताकद. ते निर्णय घ्यायला वेळ घेतात, अनेक बाजू तपासतात, शक्यता पाहतात, पण एकदा त्यांनी ठरवलं की त्यावर ठाम राहतात. मध्येच मत बदलणं किंवा भावनांमुळे डळमळणं त्यांच्या स्वभावात नसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घेतलेले निर्णय स्थिर आणि परिणामकारक ठरतात. त्यांची एक वेगळी सवय म्हणजे ते स्वतःचं आयुष्य इतरांच्या अपेक्षांवर बांधत नाहीत. समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील यापेक्षा त्यांना स्वतःचं समाधान महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते अनेकदा वेगळे निर्णय घेतात, जे सुरुवातीला इतरांना समजत नाही, पण पुढे जाऊन त्याच निर्णयांची किंमत दिसून येते. कन्या राशीचे लोक आपल्या चुका विसरत नाहीत, पण त्यात अडकूनही राहत नाहीत. ते त्या चुका लक्षात ठेवतात, पण त्या स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर पुन्हा तशी चूक होऊ नये म्हणून. ही सवय त्यांना सतत अधिक परिपक्व बनवत राहते. त्यांच्या स्वभावात एक शांत प्रकारचा स्वाभिमान असतो. ते स्वतःची किंमत ओळखतात, पण त्याचा गाजावाजा करत नाहीत. कुठे स्वतःला मागे घ्यायचं आणि कुठे स्वतःसाठी उभं राहायचं हे त्यांना अचूक समजतं. त्यामुळे ते ना कुणावर अवलंबून राहतात, ना कुणाला स्वतःवर पूर्णपणे अवलंबून ठेवतात. त्यांना आयुष्यात स्थिरता खूप महत्त्वाची वाटते, पण ती मिळवण्यासाठी ते शॉर्टकट घेत नाहीत. ते दीर्घकालीन विचार करतात आणि त्यानुसार पावलं टाकतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य हळूहळू पण मजबूत पायावर उभं राहतं. कन्या राशीचे लोक कोणत्याही नात्यात अतिरेक करत नाहीत. ते मर्यादा राखतात, स्वतःची ओळख जपतात आणि समोरच्यालाही त्यांचं स्पेस देतात. त्यामुळे त्यांची नाती टिकाऊ आणि संतुलित असतात. त्यांची एक विशेष गोष्ट म्हणजे ते शांतपणे इतरांवर प्रभाव टाकतात. ते कोणालाही बदलायला भाग पाडत नाही, पण त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या स्थिरतेमुळे लोक स्वतःहून प्रेरित होतात. शेवटी कन्या राशीचे लोक एक वेगळाच प्रवास जगत असतात, जो बाहेरून साधा दिसतो पण आतून अत्यंत समृद्ध असतो. ते प्रत्येक अनुभवातून स्वतःला घडवत राहतात, स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करतात आणि कोणत्याही गोंधळातही आपला मार्ग हरवत नाहीत. म्हणूनच त्यांची वाट शांत असली तरी ती नेहमी पुढेच जात असते. जर तुम्हालाही तुमच्यात हा शांतपणा, जबरदस्त प्रभाव जाणवतोय, तर हा प्रवास इथेच थांबवू नका. तुमच्या राशीमध्ये लपलेले अजून असे कितीतरी गुण आहेत, जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. आजच स्वतःला ओळखण्याचा एक छोटा निर्णय घ्या, कारण खरी ताकद बाहेर नाही, ती तुमच्यातच आहे. अशाच वेगळ्या आणि खोल माहितीसाठी या पेजला फॉलो करा, कारण इथे तुम्हाला फक्त सामान्य गोष्टी नाही, तर तुमच्या आयुष्याशी जोडलेली खरी ओळख मिळेल. तुमचा एक फॉलो तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा बदल ठरू शकतो.